नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण सायन्सचा जो 21 लेसन बघितला तो आपला संपलेला आहे. आय विल बी रिस्पॉन्सिबल अँड सेन्सिटिव्ह. यामध्ये आपण बघितलं आपण ज्या चुकीच्या गोष्टी करतो, जसं की मोठ्या आवाजामध्ये साऊंड लावणे, या सगळ्यांमुळे आपल्या शेजारी नेबरला कसा त्रास होतो हा बघितला. त्यानंतर जे ब्लाइंड पीपल आहेत, म्हणजे जे अपंग, ज्यांना दिसत नाही, ऐका येत नाही, त्यांना आपण कशी मदत केली पाहिजे, त्यांना एखादा रस्ता क्रॉस करण्यासाठी आपण कशी हेल्प केली पाहिजे हे आपण बघितलं. द ब्रिले अल्फाबेट्स हा पॉईंट आपण बघितला होता. म्हणजे साईन लँग्वेज इन युजेड, म्हणजे त्यांची साईन असते, त्यांना बोलायला येत नसतील तरी त्या साईनवरून, त्या खुणांवरून ते बोलत असतात. त्यानंतर हा लेसन आपला संपला आहे. ह्या लेसनची एक्सरसाइज तुम्ही लिहिली असेल, ज्यांनी लिहिली नाही त्यांनी लिहा. आज आपण नवीन टॉपिक चालू करतोय, मॅनेजमेंट ऑफ कम्युनिटी लाईफ. मॅनेजमेंट ऑफ कम्युनिटी लाईफ म्हणजे समूह जीवनासाठी आपलं काय मॅनेजमेंट आहे, काय व्यवस्थापन आहे. कॅन यू टेल? श्रद्धा, आयेशा अँड इमलीज पॅरेंट्स डिसाइडेड टू टेक अ ट्रिप इन अ समर व्हॅकेशन. त्या इमली, श्रद्धा आणि आयेशा या तिघींच्या आईवडिलांनी उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये एक ट्रिप आयोजन केली होती, एक ट्रिप काढली होती किंवा सहलीला जायचं असं त्यांनी ठरवलं होतं. द बुकड स्पेशल मिनी बस फॉर द ट्रिप. इन द मॉर्निंग एव्हरीवन गॉट रेडी. त्यासाठी त्यांनी खाजगी एक बसही ठरवली होती. सहलीला निघण्याच्या दिवशी सकाळी सर्वजण बराच वेळ गाडीची वाट पाहत बघत राहिले. दे वेटेड फॉर द बस फॉर अ लॉंग टाईम बट इट डिड नॉट अराइव्ह. ते खूप वेळ त्या बसची वाट बघत राहिले पण गाडी काही आलीच नाही. व्हेन दे मेड इन्क्वायर्स ऑन द फोन दे रिअलाइज दॅट द ड्रायव्हर ऑफ द बस डिड नॉट नो वेअर एक्झॅक्टली देअर विल ऑल वेटिंग. फोनवर चौकशी केल्यावर कळलं की सर्वजण कुठे थांबणार आहेत हेच गाडीच्या चालकाला माहिती नव्हतं. गाडी आल्यावर सर्वजण निघाले. व्हॉट कॉज्ड द कन्फ्युजन इन द ट्रिप. कौटुंबिक सहलीत गोंधळ कशामुळे झाला असे तुम्हाला वाटते? व्हॉट वूड यू सजेस्ट टू अवॉइड दिस काइंड ऑफ कन्फ्युजन. असा गोंधळ टाळण्यासाठी तुम्ही कोणता उपाय सुचवाल? काय कराल तर पहिल्यांदा असा गोंधळ होऊ नये त्यामुळे त्या ड्रायव्हरशी आपण सतत कॉन्टॅक्ट करू. आपण सगळेजण कुठे मिळणार आहोत, कुठे भेटणार आहोत हे त्या ड्रायव्हरला आपण सांगू. टू डू एनी काइंड ऑफ वर्क स्मूथली सम मॅनेजमेंट इज रिक्वायर्ड. What is management? The first step in management is to prepare an outline of how and when the work is to be done. कोणतेही काम करण्यासाठी किमान व्यवस्थापन आवश्यक असते. मॅनेजमेंट म्हणजे व्यवस्थापन. मग व्यवस्थापन म्हणजे काय? तर द फर्स्ट स्टेप इज मॅनेजमेंट इज टू प्रिपेअर अन आउटलाईन ऑफ हाऊ अँड व्हेन द वर्क इज टू बी डन. आपण काम कसे करणार, कधी करणार याचा आराखडा तयार करणे ही एक व्यवस्थापनाची काय आहे तर पहिली पायरी आहे. इफ वी आर गोइंग टू बी वर्किंग इन अ ग्रुप द आउटलाईन मस्ट बी क्लीनर अँड मोर डिटेल. वन हॅज टू डिसाइड व्हॉट टास्क each person will carry out. Each person must know clearly how to carry it out. Proper coordination has to be maintained among the people involved. आपण जर काम इतरांबरोबर करणार असू तर हा आराखडा अधिकच काटेकोरपणे आपल्याला करावा लागतो. कोणते काम कोणी करायचे हे निश्चित करावे लागते. वी ऑल्सो नीड टू मेक शुअर दॅट ईच पर्सन इज डुईंग हिअर वर्क प्रॉपरली. काम करणाऱ्यांमध्ये ताळमेळ राहावा याची खबरदारी घेतली पाहिजे. ॲन एस्टिमेट ऑफ द अमाऊंट ऑफ मनी needed for the work needs to be made in advance. प्रत्येकजण सोपवलेले काम नीट करत आहे की नाही यावरही काय पाहिजे तर तुमची देखरेख पाहिजे, व्यवस्थितपणा पाहिजे. In all these things are done properly the work gets completed smoothly. आपल्या कामासाठी आपल्याला किती अमाऊंट लागणार आहे, किती पैसे लागू शकतात याचा अंदाज काढणे, या सर्व गोष्टी नियमितपणे पार पाडले तर आपलं काम काय होईल, कम्प्लिटली स्मूथली आपलं काम पटकन आणि व्यवस्थित पूर्ण होते. इवन इफ वन पर्सन मेक्स अ मिस्टेक और स्लॅक्स ऑफ
ऑन द जॉब द वर्क डज नॉट गेट कम्प्लिटेड प्रॉपरली. कामात एकाने जरी चूक केली किंवा कंटाळा केला तर काम नीटपणे पूर्ण होत नाही. म्हणजे काय पाहिजे तर मॅनेजमेंट पाहिजे, व्यवस्थितपणा पाहिजे, तर ते काम आपलं काय होईल, पूर्ण होईल. सम मॅनेजमेंट इज रिक्वायर्ड इव्हन व्हेन गेस्ट आर इन्व्हायटेड होम फॉर लंच. जर घरी पाहुण्यांना जेवायला बोलवलं असेल तरी सुद्धा त्याचं काय असतं तर मॅनेजमेंट, त्याचं सुद्धा आपल्याला काय करायला लागतं, व्यवस्थापन करावे लागते. व्हॉट डिशेस विल वी मेक फॉर लंच. जेवायला कोणते पदार्थ बनवायचे. व्हॉट इन्ग्रेडियंट्स आर नीडेड टू मेक देम. त्यासाठी कोणते सामान लागणार आहे. डू वी हॅव ऑल दोज इन्ग्रेडियंट्स ॲट होम ऑर विल दे हॅव टू बी ब्रॉड फ्रॉम द मार्केट. हे सर्व सामान घरात आहे की विकत आणावे लागणार आहे. हाऊ विल वी रिसीव द गेस्ट. पाहुण्यांचे स्वागत कसे करायचे. पॅरेंट डिसाईड मेनी सच डिटेल्स इन ॲडव्हान्स अँड ॲक्ट ऑन देम. अशा खूप गोष्टी आईवडील बारकाईने ठरवत असतात. इफ एव्हरीथिंग इज डिसाइडेड प्रॉपरली अँड कॅरीड आउट ॲज अ प्लॅनेड. ठरवलेल्या गोष्टी पूर्ण करत असतात. सर्व गोष्टी व्यवस्थित ठरवल्या असतात. तर ठरवल्याप्रमाणे आपण काय करतो, पूर्णही करतो. इफ एव्हरीथिंग इज डिसाइडेड प्रॉपरली अँड कॅरीड आउट ॲज अ प्लॅनेड द पार्टी विल ऑल्सो बी अ सक्सेस. जर या सर्व गोष्टी व्यवस्थित असतील तर ठरवल्याप्रमाणे आपण सर्व गोष्टी व्यवस्थित पार पाडू आणि आपला कार्यक्रमही काय होईल, चांगला होईल आणि सक्सेसही होईल. इफ समथिंग इज लेफ्ट आउट ऑर इफ इज अ टास्क इज नॉट डन इट कॅन स्पॉइल द पार्टी. आणि जर एखादी गोष्ट विसरली किंवा एखादे काम पार पडायचे राहून गेले तर कार्यक्रमात काय होतो, गोंधळ निर्माण होतो. If management is necessary even for small functions such as this, how important it must be running a school, town, district, state and country. अशा छोट्या छोट्या कार्यक्रमांत सुद्धा जर व्यवस्थापन आवश्यक असेल तर शाळा, गाव, जिल्हा, राज्य, देश या ठिकाणी सुद्धा व्यवस्थापन किती महत्त्वाचे असेल हे आपल्याला आपण पाहिलेल्या या लेसनमधून आपल्याला समजते. डू यू नो. डू यू नो. डू यू नो म्हणजे तुम्हाला माहिती आहे का. इफ मॅनेज अवर स्टडीज प्रॉपरली यू लर्न बेटर. हाऊ कॅन यू डू दीज. अभ्यासाचे व्यवस्थापन केले तर अभ्यासही चांगला होऊ शकतो. ते कसे करायचे. फिक्स टाइम फॉर स्टडिंग एव्हरी डे अँड फॉलो इट स्ट्रिक्टली. मेक अ लिस्ट ऑफ थिंग्स टू बी स्टडीड एव्हरी वीक. रोजच्या अभ्यासाची वेळ निश्चित करा, ती काटेकोरपणे प्रत्येक आठवड्याला अभ्यासासाठी करायच्या कामांची यादी करा. फॉर एक्झाम्पल रीडिंग एन्व्हायरमेंटल स्टडीज पार्ट 1 लेसन 3 और सॉल्विंग सम्स विथ फ्रॅक्शन्स. आपल्याला परिसर अभ्यासाचा 3रा धडा वाचायचा आहे. अपूर्णांकांच्या बेरीज वजाबाकीची गणितं करायची. स्टडी द ॲटम्स इन अवर प्लॅन. यादीतील कामे ठरवल्याप्रमाणे पूर्ण करा. टेक इनफ टाइम टू स्टडी इच सब्जेक्ट. प्रत्येक विषयाच्या अभ्यासासाठी पुरेसा वेळ द्या. डू नॉट अवॉइड स्टडिंग डिफिकल्ट सब्जेक्ट. इन फॅक्ट फिनिश स्टडिंग देम फर्स्ट. अवघड वाटणाऱ्या विषयांचा अभ्यास टाळू नका, तो अभ्यास आधी संपवा. इफ यू हॅव फ्री टाइम पुट इट टू गुड यूज बाय स्टडी. मोकळा वेळ मिळाला तर त्याचा अभ्यासासाठी उपयोग करा. फिक्स अ पर्टिक्युलर टाइम फॉर प्लेइंग, वॉचिंग TV अँड रेस्टिंग. हावेवर रिमेंबर टू स्पेंड ओनली दॅट मच टाइम फॉर दोज ॲक्टिव्हिटीज. खेळणे, TV बघणे, झोपणे, विश्रांती यासाठीही खास आणि निश्चित वेळ ठरवा. मात्र तेवढाच वेळ त्या गोष्टींना आपण काय करा, देणे गरजेचे आहे. म्हणजे मॅनेजमेंट म्हणजे काय तर एखादा काळ, एखादी वेळ. मॅनेजमेंट इज नेसेसरी फॉर एनी वर्क टू बी डन प्रॉपरली. मॅनेजमेंट म्हणजे काय तर एखादे घेतलेले काम हे त्या वेळेमध्ये पूर्ण करणे म्हणजे मॅनेजमेंट होय. आत्तापर्यंत आपण इथपर्यंत लेसन बघितला. जो राहिलेला लेसन आहे उद्याच्या तासाला बघूया, म्हणजे हा लेसन संपेल. यामध्ये तुम्हाला लिहायचं आहे व्हॉट इज मीन बाय मॅनेजमेंट. मॅनेजमेंट म्हणजे काय
व्हॉट इज द फर्स्ट स्टेप इन मॅनेजमेंट, मॅनेजमेंटची फर्स्ट स्टेप कोणती? या 2 प्रश्नांची उत्तरं लिहून तुम्ही पाठवणार आहात. पहिल्यांदा व्हिडिओ व्यवस्थित बघत चला आणि बघितल्यानंतर अभ्यास करून त्याचे फोटो पाठवा. या लेसनमध्ये आत्तापर्यंत शिकवलेल्या टॉपिकमध्ये कोणाला काही शंका असल्यास विचारा.